पंडित मुरार जगदेव याचं मूळचं गाव म्हणजे धोम. वाईपासून साधारणतः 9-1 किलोमीटर अंतरावर हे धोम गाव आहे. पंडित मुरार जगदेव म्हणजे आदिलशाही दरबारातला एक नावाजलेला नामांकित सरदार वतनदार होता. प्रचंड बुद्धिमत्ता, असाधारण युद्ध कौशल्य, शक्ती आणि मुत्सद्देगिरीचा संगम त्याच्याजवळ होता. त्यानं स्वकर्तृत्वावर एक मोठी सुभेदारी मिळवली होती आणि त्याची ही सुभेदारी पुण्याजवळ यवत, भुलेश्वर, संगमेश्वर इत्यादी बऱ्याच मोठ्या प्रांतामध्ये पसरलेली होती. हा मुरार जगदेव संस्कृतचा महापंडित अभ्यासकही होता, म्हणून पंडित ही उपाधी त्याला मिळाली होती. आपल्या जहागिरीमध्ये आणि विजापूरच्या आदिलशाही दरबारामध्ये तो एक उदार, न्यायी आणि दिल्या शब्दाला पक्का म्हणून प्रसिद्ध होता. पंडित मुरार जगदेव हा एक अत्यंत कडवा लढवय्याही होता. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहाचा तो एक लाडका सरदार वजीर होता. दख्खनवरच्या वर्चस्वासाठी अहमदनगरची निजामशाही, दिल्लीचे मुघल आणि विजापूरची आदिलशाही यांच्यामध्ये संघर्ष हा नेहमीचाच होता. या तीन शाह्यांपैकी कुणीही कधीही एकमेकांशी हातमिळवणी करायचं, तर कुणीही कधीही कुणाशी युद्ध करायचं. जी गत सुलतानांची तीच गत त्यांच्या सरदार आणि वतनदारांची. त्यावेळी पक्षांतरबंदी कायदा नसल्यामुळं कुणी कधीही आपली बाजू अचानक बदलायचं आणि बरेच सरदार वतनदार हे मुघलांकडून निजामाकडे आणि निजामाकडून आदिलशहाकडे आणि परत मुघलांकडे अशा उड्या नेहमी मारत राहायचे. वतनदारींच्या तुकड्या करता सख्या भावाचा, सासऱ्यांचा, जावयांचा, मेहुण्यांचा, अगदी कुणाचाही मुर्दा पाडायला कुणाचेही हात मागे सरत नव्हते. वतनदारीला कुठल्याही खालच्या थराला सगळे सरदार वतनदार जात होते. पण हा पंडित मुरार जगदेव मात्र शेवटपर्यंत आदिलशाहीशी एकनिष्ठच राहिला आणि त्याच्या एकनिष्ठतेचं त्याला काय फळ मिळालं हेही आपण आता पुढे पाहूच. या पंडित मुरार जगदेवचा फार मोठा प्रभाव दख्खनच्या राजकारणावर पडलेला होता. अहमदनगरच्या निजामशाहीतला वजीर मलिक अंबर नंतर सगळ्यात बुद्धिमान व धूर्त राजकारणी म्हणून हा मुरार जगदेव प्रसिद्ध झाला. तो 1628 साली म्हणजे मलिक अंबरच्या मृत्यूनंतर सुमारे 2 वर्षानंतर. त्या पंडित मुरार जगदेवनं 2 कामं अशी केली की त्याचं नाव सगळीकडे गाजलं आणि हा विजापूर दरबारातला प्रमुख वजीर बनला, किंग मेकर बनला. आणि मुरार जगदेव मोठ्या अभिमानानं स्वतःच्या नावापुढं राजाधिराज अशी पदवीही लावू लागला. मित्रांनो, साल 1628चं वर्ष दख्खनच्या राजकारणात एखाद्या वावटळीसारखं नव्हे एखाद्या भयानक सुनामीसारखं आलं, ज्याचे परिणाम पुढचे 8-10 वर्ष दख्खन परिसराला अत्यंत वाईट पद्धतीनं भोगावे लागले होते. आणि ह्या काळातच दुष्काळानंही कहर केला होता. लाखो बळी युद्धांमुळं आणि दुष्काळांमुळे या काळामध्ये गेले. दख्खनची माती लाल लाल होऊन गेली होती. 1628 ते 1636 या 7-8 वर्षांमध्ये खूप साऱ्या घटना अत्यंत वेगवान गतीनं एका सोबत घडत होत्या. जानेवारी 1628 मध्ये दिल्लीत जहांगीर बादशाह मेला आणि त्याचा अतिमहत्वाकांक्षी मुलगा शहाजहान सत्तेवर आला. या शहाजहाननं दख्खनच्या निजामशाहीला आणि आदिलशाहीला बुडवण्याचा चंगच बांधला होता. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्याच वर्षी साल 1628लाच शांततेचं धोरण ठेवणारा विजापूरचा सुलतान इब्राहिम अली आदिलशहा ह्याच वर्षी अल्लाला प्यारा झाला आणि त्याचा अतिमहत्वाकांक्षी मुलगा मोहम्मद आदिलशहा हा विजापूरच्या तख्तावर बसला. मोहम्मद आदिलशहा हा इब्राहिम आदिलशहाचा 3 क्रमांकाचा मुलगा होता. इब्राहिम आदिलशहाच्या इतर मुलांना बाजूला सारून या मोहम्मद आदिलशहाला तख्तावर बसवण्यासाठी पंडित मुरार जगदेवनंच सगळ्या राजकारणी खेळी खेळल्या होत्या. मुरार जगदेवनं 2 सरदार आपल्या हाताशी धरले होते. त्यातला पहिला सरदार होता मिर्झा मोहम्मद अमीन लारी उर्फ मुस्तफा खान आणि दुसरा सरदार होता दौलतयार उर्फ खवास खान. या दोघांच्या मदतीनं मुरार जगदेवनं मोहम्मद आदिलशहाच्या मोठ्या भावाला दरवेश शहाला कैद करून त्याचे डोळे फोडले, तर बाकीच्या सगळ्या भावांची बोटं छाटून टाकली. आणि मोहम्मद आदिलशहाला पंडित मुरार जगदेवनं खवास खान आणि मुस्तफा खानच्या मदतीनं विजापूरचा सुलतान बनवलं. आणि ह्या गोष्टीचं इनाम म्हणून पंडित मुरार जगदेव विजापूर दरबारचा मुख्य वजीर बनला.
किंग मेकर बनला. मुरार जगदेवनं दुसरं महत्वाचं काम असं केलं होतं की मुघलांचा पराभव. तिकडे दिल्लीच्या तख्तावर बसताच शहाजहाननं स्वतःचा सासरा म्हणजे मुमताज महलचा बाप वजीरे आजम असफ खानाला एक फार मोठी फौज घेऊन दख्खनवर पाठवलं होतं. यावेळी आपले शहाजी राजे आदिलशाहीच्या सेवेत होते, पण मुघलांच्या येणाऱ्या आक्रमणातून त्यांना संधी दिसली आणि त्यांनी आदिलशाही सोडून दिली आणि ते निजामशहाकडे परत गेले. तिकडं निजामशाहीमध्ये बुरहान निजाम तिसरा हा मूर्ख सुलतान राज्य करत होता आणि त्याचा मुख्य वजीर म्हणजे मलिक अंबरचा मुलगा फतेह खान हा तर महामूर्ख होता, मूर्ख शिरोमणी होता. त्यामुळेच या तीन शाह्यांमध्ये आता भयंकर संघर्ष आणि गोंधळ होणार होता. फतेह खानानं मुघलांशी हात मिळवणी केल्यामुळं असफ खान फार मोठं मुघल सैन्य घेऊन थेट विजापूरवरच चालून गेला आणि या गोंधळाचा फायदा घेऊन शहाजी राजांनी पुण्याच्या आसपासच्या आदिलशाही मुलखावर जोरदार कडाडून हल्ले चालू केले. विजापूरच्या आदिलशाहीसाठी हे एक फार मोठं संकट होतं. एका बाजूनं मुघल आले होते तर दुसऱ्या बाजूनं निजामशाहीचा अत्यंत कर्तबगार मातब्बर सरदार शहाजी राजे त्यांचे कचाकच लचके तोडत होते. पण पंडित मुरार जगदेवानं अत्यंत शांतपणे आणि संयमीपणानं सगळ्या समस्यांचा निपटारा केला. त्यानं पहिल्यांदा असफ खानावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मुघलांचा दणदणीत पराभव समोरासमोरच्या लढाईत त्यानं केला. मुरार जगदेवच्या नेतृत्वाखाली आदिलशाही फौजांनी मुघलांचा फार दारुण पराभव केला होता आणि मुघल परतले होते. मुघलांचं संकट परतवल्यानंतर पंडित मुरार जगदेवचं लक्ष निजामशाही सरदार शहाजी राजांकडे गेलं. शहाजी राजांनी आदिलशाही परिसरामध्ये पुण्याच्या आसपास भयंकर धुमाकूळ घातला होता. यावेळी निजामशहाला मुघलांचं पाठबळ मिळत होतं. पुण्यावर जाऊन शहाजी राजांवर हल्ला करणं धोक्याचं होतं. त्यामुळं पंडित मुरार जगदेव अत्यंत शांतपणे शहाजी राजांना योग्य तो धडा शिकवण्याची योग्य संधीची वाट पाहत बसला होता. साल 1629 साली शहाजी राजांचे सासरे लखुजी राजे जाधव आणि त्यांच्या मेहुण्यांची भर दरबारात निजामशहानं हत्या केली आणि शहाजी राजे हादरले. आपली ही गत अशीच होईल की काय अशी त्यांना भीती वाटली. या सुलतानांसाठी लढून मरण्यापेक्षा स्वतः स्वतंत्र होऊन स्वतःच्या सन्मानासाठी लढता लढता मेलेलं काय वाईट असा विचार त्यांनी केला. जिजाऊ मासाहेबांचं त्यांना पाठबळ लाभलं आणि शहाजी राजांनी चक्क बंडाचं स्वतःच्या स्वातंत्र्याचं निशाण उभारलं. सह्याद्रीच्या रांगांचा आधार घेऊन पुण्याला आपलं मुख्य ठिकाण बनवून शहाजी राजांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. 12 मावळातल्या 5000 मावळ्यांचं कट्टर सैन्य त्यांनी उभारलं आणि मग शहाजी राजांनी आदिलशाही मुलखावर झोड उठवली. आसपासचा सगळा मावळ प्रदेश शहाजी राजांनी स्वतंत्र केला. त्यावेळी साल 1929च्या उत्तरार्धात जिजाऊ मासाहेब गर्भवती होत्या. आपल्या या लढाईमध्ये जिजाऊंची दगदग होऊ नये म्हणून शहाजी राजांनी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. शिवनेरी किल्ल्याचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव हे शहाजी राजांचे अत्यंत जवळचे नातलग होते. विजयरावांची बहीण दुर्गावती ही शहाजी राजांचे धाकटे बंधू शरीफजी राजे यांची पत्नी होती. विजयरावांची मुलगी जयंती राजे ही शहाजी राजांची सून म्हणजे थोरल्या संभाजी राजांची पत्नी होती. शहाजी राजांनी स्वतःला एकदम स्वतंत्र घोषित केलं होतं. त्यामुळं मुघलांचा आणि निजामशहाचा त्यांच्या डोक्यावर असलेला वरदहस्त आता दूर झाला होता. आणि मग पंडित मुरार जगदेवानं एकाकी पडलेल्या शहाजी राजांना धडा शिकवायचं ठरवलं. 1629चा पावसाळा संपण्याची पंडित मुरार जगदेवानं वाट पाहिली. तोपर्यंत भयंकर तयारी केली आणि आपला एक कट्टर समर्थक सरदार रायराव प्रतापवंत याला घेऊन शहाजी राजांविरुद्ध एक मोठी मोहीम काढली. मुरार जगदेव आणि रायराव प्रतापवंत पुण्यावर चालून गेले. पुण्यावर शहाजी राजांचं फार प्रेम होतं. इथं कसबा होता म्हणजे मोठी बाजारपेठ होती. पुण्याची जहागिरी पहिल्यांदा मालोजी राजांकडे म्हणजे शहाजी राजांच्या वडिलांकडे होती आणि पुण्याभोवती त्यांनी तटबंदी ही उभारली होती. पुण्याला शहाजी राजांनी फार आलिशान वाडे सुद्धा बांधलेले होते. पुणे म्हणजे फार पूर्वीपासून एक लष्करी आणि मुलकी ठाणं होतं. बाजारपेठेचं कसबेचं गाव होतं आणि मालोजी राजांच्या शहाजी राजांच्या काळात तर पुण्याचं वैभव फार वाढलेलं होतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा आधार घेऊन लढणाऱ्या शहाजी राजांसोबत आणि त्यांच्या मावळ्यांच्या कट्टर फौजेशी आपण डोंगर रांगात लढू शकणार नाही याची पूर्ण कल्पना पंडित मुरार जगदेवला होती. म्हणून पंडित मुरार जगदेवानं शहाजी राजांच्या नव्या स्वतंत्र राज्याची सुंदर राजधानी अर्थात पुण्याला उद्ध्वस्त करून सगळीकडे दहशत पसरवण्याचा निर्णय घेतला.
मित्रांनो, स्वातंत्र्य हे कुणालाही असंच सहज दिलं जात नाही. स्वातंत्र्याची फार मोठी किंमत फार जणांना बराच काळ चुकवावी लागते. भयंकर शक्तिशाली आदिलशाही फौज घोंगावणाऱ्या वावटळीसारखी पुण्यावर तुटून पडली. आदिलशहाची शक्ती फारच मोठी होती. मुरार जगदेवच्या त्या आदिलशाही फौजेनं पुण्याच्या निष्पाप जनतेवर अनन्वित अत्याचार केले, फार जुलूम केले. पुण्यातल्या सगळ्या पुरुषांची एकत्र करून कत्तल करण्यात आली. स्त्रियांची अब्रू घेतली गेली. पुण्याभोवतीची भक्कम तटबंदी पाडून टाकण्यात आली. पुण्यातलं एकूण एक घर जाळण्यात आलं. शहाजी राजांचे पुण्यातले सगळेच्या सगळे आलिशान महल जाळून टाकले गेले. एवढंच नव्हे तर ते महाल जाळल्यानंतर त्यांना कुदळी लावून खणून अगदी जमीनदोस्त करण्यात आलं. पुण्याच्या कसब्याजवळ म्हणजे पुण्यातल्या मुख्य बाजारपेठेच्या चौकामध्ये एक लोखंडी पहार ठोकण्यात आली. त्या पहारीवर एक मानवी कवटी ठेवण्यात आली. त्या पहारीला तुटक्या चपलांचा हार आणि फुटक्या कवड्यांच्या माळा लटकवण्यात आल्या. मुरार जगदेवचा सरदार रायराव प्रतापवंतांना तर खरोखरच काही गाढवं पकडून आणली आणि त्यांचे नांगर करून पुण्यावरून फिरवले. या घटनेतून पुणे आता राहायला लायक नाही, पुणे आता अपवित्र झालंय असा संदेश त्याला द्यायचा होता. आणि मुरार जगदेवच्या या भयंकर स्वारीनंतर पुणे गाव भयान, निर्मनुष्य, ओसाड, सुनसान जागा बनली. हजारो लोकांची अर्धवट जळकी हाडं, कवट्या तिथं पुण्यात जागोजागी विखरलेल्या होत्या. मुरार जगदेवानं आणि रायराव प्रतापवंतानं पुण्यावर एखाद्या मुस्लिम सुलतानापेक्षाही भयंकर जुलमी अत्याचार आणि विध्वंस केला होता. पुण्याच्या विध्वंसानंतर शहाजीराजांना ही जाणीव झाली की आपल्याकडे एवढी शक्ती नाही की आपण एकाच वेळी मुघल, आदिलशहा आणि निजामशहा सोबत लढू शकू. आणि मग शहाजीराजांनी आपल्या उमळत्या स्वातंत्र्य भावनांना नाईलाजानं थोडा आवर घातला आणि शहाजीराजे आता मुघलांना जाऊन मिळाले. पुण्याचं महत्व कमी करण्यासाठी मुरार जगदेवानं पुण्यातलं लष्करी ठाणं आणि तिथलं मुलकी महसूल ठाणं हलवलं आणि ते यवत जवळच्या बुलेश्वराच्या डोंगरावर नेऊन ठेवलं. या बुलेश्वरच्या डोंगरावर पंडित मुरार जगदेवनं एक नवीन किल्ला बांधला, ज्याचं नाव दौलत मंगल किंवा मंगलगड असं ठेवलं. निजामशाहीचा महामूर्ख वजीर फतेह खान, जो मलिक अंबरचा मुलगा होता, यानं स्वतःच आता निजामशाही बुडवायचा चंग बांधला होता. 1631 साली बुरहान निजामशहा तिसरा याला फतेह खाननं दौलताबादच्या किल्ल्यात फाशी देऊन मारलं. त्याच्या जागी दुसरा सुलतान हुसेन निजामशहाला गादीवर बसवलं. पण हुसेन निजामशहा फक्त नाममात्र होता आणि सगळा कारभार हा मूर्ख फतेह खानच चालवत होता. या फतेह खानावर सगळेच निजामशाही वतनदार सरदार फार नाराज होते. आणि यावेळी पंडित मुरार जगदेवची लष्करी कारकीर्द मात्र चढणीवर होती, चमकत होती. साल 1632च्या सुमारास मुरार जगदेवनं निजामशाहीतल्या परिंड्यावर जोरदार हल्ला चढवून निजामशाहीची शान असलेली तिथं ठेवलेली मुलुक मैदान नावाची 40 खंडी वजनाची प्रचंड तोफ उकडून विजापूरला नेण्यासाठी सोबत नेली. तर अहमदनगरच्या किल्ल्यावरही मुरार जगदेवनं हल्ला केला आणि तिथली अत्यंत प्रसिद्ध अशी तोफ, ज्या तोफेला अहमदनगरची शान मानलं जात होतं, त्या तोफेचं नाव होतं कडक बिजली दुलधान, तीही आपल्या सोबत घेतली. या दोन शानदार पण अवजड तोफा घेऊन पंडित मुरार जगदेव विजापूरला निघाला. वाटेत असणारी भीमा नदी ओलांडण्यासाठी ह्या तोफा नावेवर लादलेल्या होत्या, पण तोफांच्या वजनानं ती नावच कलंडली आणि त्यातल्या दोन्ही तोफा भीमा नदीच्या तळाला जाऊन बसल्या. पंडित मुरार जगदेवनं मोठ्या शर्तीनं हत्तींच्या मदतीनं मुलुक मैदान तोफ परत वर काढण्यात यश मिळवलं. पण अत्यंत प्रयत्न करूनही कडक बिजली दुलदान तोफ मात्र त्याला काही काढताच आली नाही. मग शेवटी केवळ मुलुक मैदान तोफ मोठ्या दिमाखानं वाजत गाजत 22 ऑगस्ट 1632ला पंडित मुरार जगदेव विजापूरला घेऊन गेला. विजापूरमध्ये त्यानं मुलुक मैदान तोफ आणल्याबद्दल त्याची फार वाहवा झाली. इकडं शहाजहाननं मोठी मुघल फौज दख्खनला पाठवली आणि निजामशाही बुडवण्याचा चंगच बांधला. दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला मुघल फौजांनी वेढा घातला आणि दौलताबाद किल्ल्याची रसद तोडली. हादरलेल्या मूर्ख वजीर फतेह खाननं शहाजहान सोबत समझोता केला. आपणच गादीवर बसवलेल्या सुलतान हुसेन निजामशहाला पकडून त्यानं मुघलांच्या हातात सोपवलं आणि स्वतः मुघलांची गुलामगिरी, जहागिरी स्वीकारली. आणि आता निजामशाही बुडाली होती.
निजामशाही बुडाल्यानं निजामशहाचे एकनिष्ठ सरदार वतनदार विखुरले, निजामशहाचे सैनिक बेकार झाले आणि शहाजीराजांनी यावेळी पुन्हा एक संधी शोधली. विजापूरच्या आदिलशहाची ही गरज होती की मुघली फौजा निजामशाहीमध्ये गुंतून राहाव्यात, नाहीतर मुघल आणि आदिलशहा असा केवळ दुरंगी सामना झाला तर आपलाही विनाश निश्चित आहे. याशिवाय निजामशाहीचे रिकामे सरदार जर मुघलांना जाऊन मिळाले तर तोही आदिलशहासाठी एक फार मोठा धोका होता आणि त्यासाठीच निजामशाहीचं पुनर्जीवन करणं म्हणजे आदिलशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होतं. पण हे काम महा अवघड होतं. तळहातावर शिर घेऊन कुणीतरी लढायला हवं होतं. असा कोणीतरी पाहिजे होता की ज्याचं नेतृत्व सगळेजण स्वीकारतील, तो निधड्या छातीचा असेल. आणि मग सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे शहाजीराजे. पोलादासारख्या निधड्या छातीच्या आणि चाणक्यासारख्या बुद्धिमान शहाजीराजांनी ही अवघड जबाबदारी स्वीकारली. निजामाच्या घराण्यातला एक 5 वर्षांचा निजामशहा शोधून आणला. यावेळी शहाजीराजांना मोहम्मद आदिलशहा, खवास खान, मुस्तफा खान, पंडित मुरार जगदेव, रणदौल्ला खान यांनी फार सक्रिय मदत केली आणि संगमनेर जवळ पेमगिरी किल्ल्यावर शहाजीराजांनी 5 वर्षांच्या मुर्तजा निजामला मांडीवर घेऊन त्याची तख्तपोशी केली. निजामशाहीला नवं जीवन दिलं. शहाजीराजांनी निजामशहाची नवी राजधानी ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परिंडा किल्ल्याला ठेवली आणि मग शहाजीराजांचा महाभयंकर एल्गार दख्खनमध्ये सुरू झाला. पूर्वीच्या निजामशाहीच्या 12 वजीरांचे वारसदार सगळे एकजात शहाजीराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली एकवटले. दख्खनची अस्मिता जागी झाली होती आणि शहाजीराजांनी अत्यंत धडाक्यानं सगळी कोकणपट्टी जिंकून घेतली. खाली दक्षिणेकडे भीमा निरेपर्यंतचा मुलूक आपल्या अंमलात आणला तर उत्तरेकडे कल्याणपर्यंत मजल मारली. आता शहाजीराजांचं नाव संपूर्ण भारतात दुमदुमलं होतं. शहाजीराजांनी आपलं युद्ध कौशल्य आणि नेतृत्व कौशल्य 1624 साली झालेल्या भातोडीच्या युद्धात तर दाखवलंच होतं, पण आता मात्र त्यांचा फारच गाजावाजा झाला होता. आणि अर्थातच शहाजीराजांना यावेळी पंडित मुरार जगदेवांचा पूर्णपणे पाठिंबा होता. 23 सप्टेंबर 1633 ही तारीख दख्खनच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. यावेळी पंडित मुरार जगदेव आणि शहाजीराजां यांच्यामध्ये मोठा करार झाला होता. दोघांची भेट संगमेश्वर तुळापूर इथं झाली होती. तिथं खग्रास सूर्यग्रहणाची पर्वती गाठून एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि इथंच शहाजीराजांनी हत्तीला नावेत घालून त्याचं वजन पाण्याच्या पातळीवरून अचूक करून दाखवलं. आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक सगळ्यांना दाखवली. मित्रांनो, राजकारण हे मोठं विचित्र असतं. साल 1628 मध्ये एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले भुकेले असणारे शहाजीराजे आणि पंडित मुरार जगदेव आता एकमेकांचे घनिष्ठ मित्र बनले होते आणि 1633 मध्ये ते एकमेकांच्या गळ्यात पडून एकमेकांना मिठ्या मारत होते. तिकडं दख्खनमध्ये निजामशाहीचा पुनर्जन्म झाला हे कळताच बादशाह शहाजहान भयंकर चवताळला आणि तो 1 लाखांची फौज घेऊन दख्खनमध्ये आता स्वतःच उतरला. त्याची गेल्या 5-6 वर्षांची मेहनत पूर्णपणे शहाजीराजांनी पाण्यात बुडवली होती. पण सन 1635 मध्ये दख्खनच्या दुर्दैवानं विजापुरामध्ये आदिलशाहीत बेदिली माजली. पंडित मुरार जगदेवचा आदिलशाहीमध्ये वाढता प्रभाव खुद्द सुलतान मोहम्मद आदिलशहाच्याच डोळ्यांमध्ये खुपत होता. मोहम्मद आदिलशहाला आता पंडित मुरार जगदेव पासूनच धोका वाटत होता. खवास खान हा मुरार जगदेवचा घनिष्ठ मित्र होता. तेव्हा खवास खान आणि पंडित मुरार जगदेव या दोघांचाही काटा काढण्याचा निर्णय स्वतः सुलतान मोहम्मद आदिलशहानंच घेतला. त्यासाठी त्यानं आपला मातब्बर वजीर मुस्तफा खानला खवास खानाविरुद्ध पाठवलं आणि त्याला अटक करण्याचा आदेश दिला. पण हा खवास खान फारच शूर होता. या खवास खानानं मुस्तफा खानलाच पकडून बेळगावच्या तुरुंगात कैद करून ठेवलं. मुस्तफा खानाच्या फौजेचा त्यानं दणदणीत पराभव केला होता आणि मग सुलतान मोहम्मद आदिलशहा फारच धास्तावला. आणि मग धास्तावलेल्या सुलतान मोहम्मद आदिलशहानं खवास खानाविरुद्ध आणि पंडित मुरार जगदेवाविरुद्ध आपली सगळी ताकद एकवटली. इखलास खान, याकूत खान, रणदौल्ला खान, झुंजारराव घाटगे इत्यादी सगळ्या सरदारांना त्यानं एकत्र केलं आणि अगोदर खवास खानाचा बळी घेतला आणि नंतर पंडित मुरार जगदेवलाही पकडून पुन्हा विजापूरमध्ये आणण्यात आलं. साल 1635च्या उत्तरार्धात पंडित मुरार जगदेवची अत्यंत अपमानास्पद धिंड विजापूरच्या रस्त्यांवरून काढण्यात आली. मुरार जगदेवाची जीभ कापण्यात आली होती आणि बिनहौद्याच्या जखमी हत्तीवर साखळदंडांनी बांधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. पंडित मुरार जगदेवचा असा भयंकर अपमान करून नंतर त्याच्या सगळ्या अंगाची चामडी सोलून अत्यंत क्रूरपणे हालहाल करून मोहम्मद आदिलशहानं त्याची हत्या करून टाकली. पंडित मुरार जगदेवच्या हत्येमुळे शहाजीराजांच्या मोहिमेलाही फार मोठा झटका बसला होता. मोहम्मद आदिलशहानं शांततेसाठी नंतर बादशाह शहाजहानशी हातमिळवणी केली
आणि निजामशाही या दोघांनी अर्धी अर्धी वाटून घ्यायचं असं ठरलं. आणि मग शहाजी राजांविरुद्ध मुघलांच्या आणि आदिलशहाच्या फौजा एकवटल्या. शहाजी राजांसारख्या महापराक्रमी सिंहाला या दोन संयुक्त फौजांनी माहुलीच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. शहाजी राजांची रसद तोडण्यात आली. पण तरीही महापराक्रमी अशा शहाजी राजांना गमावणं आदिलशहाला परवडण्यासारखं नव्हतंच. आणीबाणीच्या प्रसंगी मुघलांविरुद्ध हा एक पराक्रमी आणि हुकमाचा एक्का आदिलशहाचा होता. पण बादशाह शहाजहान शहाजी राजांना फारच घाबरत होता. या महाभयंकर पराक्रमी शहाजी राजांचा तुम्ही पहिल्यांदा बंदोबस्त करा ही त्याची पहिली अट होती. पण विजापूरचा अत्यंत हुशार वजीर रणदौला खानानं असा एक तोडगा काढला की आम्ही शहाजी राजांना मुघल साम्राज्याच्या सीमेपासून कमीत कमी 1000 किलोमीटर दूर दक्षिणेलाच ठेवू. शहाजी राजांना आम्ही कधीही उत्तरेत किंवा मुघलांच्या वाटेला पाठवणार नाही. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या रांगा पाहिल्या की शहाजी राजांच्या दंडांना स्फुरण येतं. म्हणून आम्ही सह्याद्रीपासून शहाजी राजांना कमीत कमी 1000 किलोमीटर दूर सपाट प्रदेशात ठेवू. आदिलशाही शहाजी राजांना कधीही उत्तरेत बदली देणार नाही. आणि मित्रांनो, ह्याच मुख्य अटीवर मुघल आदिलशहा तह झाला आणि शहाजी राजे सह्याद्रीपासून दुरावले गेले. शहाजी राजांनी निजामशाहीला पुनर्जीवित करून जिंकलेला नवीन मुलूक मुघलांनी आणि आदिलशहानं निम्मा निम्मा वाटून घेतला. मित्रांनो, जर कधी पंडित मुरार जगदेवांना दीर्घायुष्य लाभलं असतं किंवा शहाजी राजांचं बंड जर यशस्वी झालं असतं किंवा मुघल तख्तावर एखादा कमजोर बादशाह असता तर दख्खनचा आणि भारताचा आजचा इतिहास काही वेगळाच असला असता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.